Okay, so hello everyone. So let's start with remaining part of our another topic, that is sulfonamides. Okay, so this in the previous lecture we saw the different drug, that is sulfamethoxypyrazine, then sulfamethoxazole, succinil sulfathiazole, ethylyl sulfathiazole, and sulfadimethoxide. The next very important compound from this chapter is cotrimoxazole. Okay, so this cotrimoxazole is nothing but the combination of two drug. हे जे ट्रायमॉक्सॅझोल जे आहे ते काय आहे, दोन ड्रगचं कॉम्बिनेशन आहे. सो दिस कोट्रायमॉक्सॅझोल इज अ मिक्सचर ऑफ टू ड्रग. कोणत्या दोन ड्रगचं कॉम्बिनेशन आहे तर सल्फामिथोक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिम. ओके, सो स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे तिथे दोन ड्रगची. या दोन ड्रगच्या कॉम्बिनेशनमधून काय बनतं, कोट्रायमॉक्सॅझोल बनतं. आपण सल्फामिथॉक्सॅझोल कंपाऊंड बघितलं तेव्हा त्याच्या युजेसमध्ये आपण सेकंड यूज बघितला. इट इज नॉर्मली यूज इन कॉम्बिनेशन विथ ट्रायमिथोप्रिम फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्शन. ओके, सो दिस कोट्रायमॉक्सॅझोल इज द mixture of two drugs, that is sulfamethoxazole and trimethoprim. So mixture of sulfamethoxazole and trimethoprim is called as the cotrimoxazole. ओके, त्याला काय म्हटलं जातं, कोट्रायमॉक्सॅझोल म्हटलं जातं. आणखी एक मिक्सचर आपण बघितलेलं होतं, आठवते का तुम्हाला? कोणत्या दोन ड्रग्सचं मिक्सचर आपण बघितलेलं होतं की ज्याला कोट्रायमॅझिन म्हणतात. ओके, कोणतं, सल्फाडायाझाईन. इफ सल्फाडायाझाईन इज गिवन विथ ट्रायमिथोप्रिम. सो दोन मिक्सचर आहेत बघा, कोट्रायमॅझिन आणि कोट्रायमॉक्सॅझोल. कोट्रायमॅझिनमध्ये काय असतं, सल्फाडायाझाईन प्लस ट्रायमिथोप्रिम. आणि आता आपण कोट्रायमॉक्सॅझोल बघतोय त्याच्यामध्ये काय असतं, सल्फामिथॅक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिम. सो दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये ट्रायमिथोप्रिम कॉमन आहे, फक्त चेंज काय झाला, इनिशियल ड्रग. सो कोट्रायमॅझिन म्हणजे काय, सल्फाडायाझाईन प्लस ट्रायमिथोप्रिम. आणि आता आपण जो बघतोय तो आहे कोट्रायमॉक्सॅझोल. त्याच्यामध्ये काय असतं तर सल्फामिथोक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिम. सो डू यू अंडरस्टँड, कोट्रायमॅक्सॅझोल कोणत्या दोन ड्रगचं मिक्सचर आहे, सल्फामिथॅक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिमचं. सल्फामिथॅक्सॅझोलचं स्ट्रक्चरसुद्धा स्क्रीनवर आहे आणि ट्रायमिथोप्रिमचं स्ट्रक्चरसुद्धा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. ओके, सो दिस कोट्रायमॅक्सॅझोल इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ड्रग्स. ओके, कॉम्बिनेशन ऑफ टू ड्रग, दॅट इज सल्फामिथॅक्सॅझोल 5 parts and trimethoprim 1 part, that is in proportion of 5:1. कसं कॉम्बिनेशन आहे, सल्फामिथॅक्सॅझोलचे 5 भाग आणि ट्रायमिथोप्रिमचा 1 भाग. ओके, म्हणजे 5 ग्रॅम जर सल्फामिथॅक्सॅझोल असेल तर 1 ग्रॅम काय घ्यायचं आहे, ट्रायमिथोप्रिम घ्यायचं आहे. अशा या कॉम्बिनेशनमधून कोट्रायमॅक्सॅझोल काय केलं जातं, बनवलं जातं. सो दिस कोट्रायमॅक्सॅझोल इज द combination of two drug, that is sulfamethoxazole as a 5 parts and trimethoprim 1 part, that is in proportion of 5:1. आता या सल्फामिथे दोन ड्रगचं कॉम्बिनेशन देण्याची गरज काय, आता तुम्ही फार्माकोलॉजीसुद्धा या सेकंड इयरला तुम्हाला आहे. ओके, सर फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला दोन टर्मिनॉलॉजी येतील, सिनर्जिस्टिक इफेक्ट अँड अँटागोनिस्ट इफेक्ट. ओके, सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय की जेव्हा दोन वेगवेगळे ड्रग एकत्र देतो आपण तेव्हा काय होतो, एक तिसराच पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असा इफेक्ट आपल्याला मिळतो, त्याला काय म्हटलं जातं, सिनर्जिस्टिक इफेक्ट. सो फार्माकोलॉजीमध्ये सिनर्जिस्टिक इफेक्ट रिप्रेझेंट केला जातो 1+1 = 3. ओके, कारण दोन वेगवेगळे ड्रग आपण एकत्र करून देतो तेव्हा तिसरा असा उत्तम प्रकारचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो तिथे. ओके, त्याच्यामुळे आपण काय देतो, सल्फामिथॉक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिम एकत्र देतो. ओके, सो आता सल्फामिथॉक्सॅझोल म्हणजे काय आहे, स्ट्रक्चर बघा सल्फामिथॉक्सॅझोलचा. सो सल्फामिथॉक्सॅझोल इट कंटेन सल्फोनिल ग्रुप. सो दिस सल्फोनिल ग्रुप इज रिप्लेस बाय सल्फामिथॉक्सॅझोलचं काय सांगितलं, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी का असते सल्फामिथॉक्सॅझोलमध्ये, ड्यू टू हेट्रोसायक्लिक रिंग. कोणती हेट्रोसायक्लिक रिंग आहे, 5-methyl आयसोऑक्सॅझोल. ओके, 5-methyl आयसोऑक्सॅझोल
ही जी आहे रिंग दिसते तुम्हाला NOCH3 आणि 5 मेंबर रिंग, ती कोणती आहे? आणि सल्फामिथॅक्सोजोलची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी ही त्या हेट्रोसायक्लिक रिंगमुळे असते. सो इन सल्फामिथॅक्सोजोल हायड्रोजन आयटम ऑफ सल्फोनिल ग्रुप म्हणजे SO2NH2 मधला एक H2 गेलेला आहे, SO2NH आहे, म्हणजे तो हायड्रोजन आयटम आपण कशाने रिप्लेस केला आहे? 5 मिथाईल आयसोऑक्सॅझोल 3YL हेट्रोसायक्लिक रिंगने केला आहे. ते 3YL काय आलं? तर कारण ह्या 5 मेंबर रिंगचा तिसरा कार्बन ॲटम त्या SO2NHला अटॅच झाला आहे म्हणून 3YL. आणि ही रिंग कोणती आहे? आयसोऑक्सॅझोल आहे. तिला सबस्टिट्यूट कोणता आहे? मिथाईल आहे, 5व्या पोझिशनला आहे. सो 5 मिथाईल आयसोऑक्सॅझोल 3YL या हेट्रोसायक्लिक रिंगमुळं त्याची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होते? इम्प्रूव्ह होते. ओके. देन रिगार्डिंग ट्रायमिथोप्रिम, सो दिस ट्रायमिथोप्रिम इज अ पायरिमिडीन डेरिव्हेटिव्ह. कारण इकडे तुम्हाला दिसते 2 अमायनो ग्रुप आहेत आणि अमायनो ग्रुप हा अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी गरजेचा असतो. आणि याच्यात ट्रायमिथोप्रिममध्ये 2 अमायनो ग्रुप आहेत म्हणजे हा बेटर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवणार. सर ह्या ट्रायमिथोप्रिममध्ये पायरिमिडीन डेरिव्हेटिव्ह आहे. ट्रायमिथोप्रिमला बेन्झिन रिंग आहे, 2 नायट्रोजन फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला, म्हणजे ती कोणती झाली? तर पायरिमिडीन रिंग झाली. ओके. सो दिस ट्रायमिथोप्रिम इज द पायरिमिडीन डेरिव्हेटिव्ह विच कंटेन 2 अमायनो ग्रुप. त्याच्यामध्ये 2 अमायनो ग्रुप आहेत पायरिमिडीन डेरिव्हेटिव्हला. अँड इकडे OCH3 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 असे 3 OCH3 आहेत. कोणत्या पोझिशनला? 3 4 आणि 5 पोझिशनला. ओके. इकडून जर 3 4 आणि 5 पोझिशनला ट्रायमिथॉक्सी बेन्झाईल ग्रुप आहेत. सो दिस द प्रेझेन्स ऑफ ट्रायमिथॉक्सी बेन्झाईल ग्रुप इन दिस फिनाइल न्यूक्लियस रिड्यूस लिफोफिलिसिटी. त्याची जी लिफोफिलिसिटी आहे ती काय? लिफोफिलिसिटी रिड्यूस करतं आणि त्याच्यामुळे त्याची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होते? वाढते. सल्फामिथॅक्सोजोलची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी कशामुळे असते? आपण कालच्या लेक्चर व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. कशामुळे असते? 5 मिथाईल आयसोऑक्सॅझोल 3YL हेट्रोसायक्लिक रिंगमुळे. आणि आता ट्रायमिथोप्रिमची कशामुळे असते? दिस ट्रायमिथोप्रिम इज पायरिमिडीन डेरिव्हेटिव्ह अँड कंटेन 2 अमायनो ग्रुप अँड 3 4 5 ट्रायमिथॉक्सी benzyl group, and due to this group liphophilicity get reduces and antibacterial activity get increases. त्याच्यामुळे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी त्याची काय होते? इन्क्रीज होते. आता हे 2 ड्रग ॲक्ट होत आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमवर, मग त्यांचं कॉम्बिनेशनमध्ये द्यायची काय गरज आहे? तर गरज अशी की जेव्हा सल्फामिथॅक्सोजोल आपण सिंगली देतो त्याला काय डेव्हलप होतो? रेझिस्टंट डेव्हलप होतं. आपण बघितलं होतं सल्फोनामाइडच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये की सल्फोनामाइड जरी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॅक्टेरियल एजंट असला तरी त्याला काही कालावधीनंतर काय डेव्हलप होतो? रेझिस्टंट डेव्हलप होतो. आणि हा रेझिस्टंट डेव्हलप झाल्यामुळे त्याचा इफेक्ट थोडा हळूहळू काय होतो? कमी होतो. आणि त्याच्यामुळं सल्फामिथॅक्सोजोलचा आपल्याला काय द्यावा लागतो? हायर डोस द्यावा लागतो रेझिस्टंट डेव्हलप झाल्यामुळं. पण जर हायर डोस दिला तर त्याच्यामुळं काय होतं? तर टॉक्झिक इफेक्ट काय होतात? प्रोड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल क्रिस्टल युरिया, ॲडवर्स इफेक्ट टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस होतो क्रिस्टल युरिया. त्याच्यामुळं हा ड्रॉबॅक आहे सल्फामिथॅक्सोजोलचा. काय होतं? सल्फामिथॅक्सोजोल ॲक्टिव्ह जरी असला तरी जेव्हा आपण सिंगली देतो तेव्हा काय होतं की थोड्या कालावधीनंतर त्याला काय होतं? रेझिस्टंट डेव्हलप होतो. मायक्रो ऑर्गॅनिझमवर तेवढा त्याचा काही परिणाम दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा डोस वाढवायला लागतो सल्फामिथॅक्सोजोलचा. आणि डोस वाढवला तर सल्फामिथॅक्सोजोल काय करतो? टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो. फॉर एक्झाम्पल क्रिस्टल युरिया. ओके. सो हा सल्फामिथॅक्सोजोलचा ड्रॉबॅक आहे. ट्रायमिथोप्रिमचं काय होतं? ट्रायमिथोप्रिमला सुद्धा काय होतं? रेझिस्टंट डेव्हलप होतो थोड्या कालावधीनंतर. पण जर आपण हे 2 ड्रग जे आहेत सल्फामिथॅक्सोजोल आणि ट्रायमिथोप्रिम हे जर एकत्र दिले तर काय होतं? दोघांची फार्माकोकायनेटिक ॲक्टिव्हिटी सिमिलर असल्यामुळं स्पेक्ट्रम ऑफ अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते आणि रेझिस्टन्ससुद्धा डेव्हलप होत नाही आणि सिनर्जेस्टिक इफेक्ट काय होतं? प्रोड्यूस होतो. कारण 2 सिमिलर फार्माकोकायनेटिक ॲक्शनवाले ड्रग दिले तर काय होतं? सिमिलर फार्माकोकायनेटिकवाले ड्रग दिल्यामुळं तिथं काय होतं? रेझिस्टंट डेव्हलप होत नाही, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसुद्धा काय होते? इन्क्रीज होते आणि आपल्याला काय मिळतो? सिनर्जेस्टिक इफेक्ट मिळतो. त्याच्यामुळे हे 2 ड्रग काय दिले जातात? नेहमी एकत्र दिले जातात. ओके. सो तुम्हाला कळलं कोट्रायमॅक्सोजोल म्हणजे काय? कोट्रायमॅक्सोजोल इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 drugs, that is sulfamethoxazole 5 part and trimethoprim 1 part, that is in proportion of 5:1. Okay,
देन इन सल्फामिथॅक्साझोल तुम्हाला काय करायचं आहे, इन सल्फामिथॅक्साझोल hydrogen atom of sulfonyl group is replaced by 5-methyl isoxazole 3-vial heterocyclic compound, and this presence of heterocyclic ring improve the antibacterial activity. Then a trimethoprim is the pyrimidine derivative, contain 2 amino group at 2nd and 4th position. Then it also contains 3 methoxy group at 3, 4, 5 position. Presence of this group in this nucleus reduces lipophilicity and the antibacterial activity get increases. But drawback is that when sulfamethoxazole given alone एकटंच दिलं जातं तेव्हा it develop resistant to the bacteria and needed higher dose, but higher dose produce adverse effect or toxicity like crystalluria. Okay, then when trimethoprim also develop resistance when given alone or singly, but when combination of these two drugs of same pharmacokinetic property are given, the spectrum of antibacterial activity get increases. Okay, and thus we obtain synergistic effect and also resistance is not developed, आणि त्याच्यामुळे रेजिस्टंट काय होत नाही, डेव्हलप होत नाही. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कोट्रायमॅक्साझोल अँड दॅट त्याच्यामध्ये हे सल्फामिथॅक्साझोल आणि ट्रायमिथोप्रिमचं कॉम्बिनेशन का दिलं जातं. ओके, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ कोट्रायमॅक्साझोल. ॲज दिस कोट्रायमॅक्साझोल contain 2 drugs, that is sulfamethoxazole and trimethoprim. So इट ॲक्ट बाय 2 डिफरंट वे. हे काय होतं, 2 वेगवेगळ्या वेने काय होतं, ॲक्ट होतं. जनरली सल्फोनामाइड्स कसं ॲक्ट होतं, आपण मेकॅनिझम ॲक्शन बघितली होती. काय करतं, सल्फोनामाइडची स्ट्रक्चरल सिमिलिटी कोणाबरोबर आहे, पाबाबरोबर, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड बरोबर. त्याच्यामुळं सल्फोनामाइडसुद्धा त्या पाबासारखं दिसत असल्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया काय करतात, इन्स्टेड ऑफ पाबा कोणाला खातात, सल्फोनामाइड्सला खातात. आणि त्याच्यामुळं त्यांची पुढची जी प्रोसेस आहे फॉलिक ॲसिडपासून त्यांचा DNA सिंथेसाइज करायची, सो तो फॉलिक ॲसिड त्याच्यामुळं सिंथेसाइज होत नाही आणि सल्फोनामाइडची त्या बॅक्टेरियाची मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ काय होते, इनिबिट होते. आता हे कोट्रायमॅक्साझोलची मेकॅनिझम ॲक्शनसुद्धा काय आहे, सिमिलर आहे. कोट्रायमॅक्साझोल काय करतं, 2 ड्रग आहेत, सल्फामिथॉक्साझोल आणि ट्रायमिथोप्रिम. सो जे सल्फामिथॉक्साझोल आहे ते सिमिलरली ॲक्ट होतं पाबा. सो ते काय करतं, पाबाचं इनिबिशन करतं. सल्फामिथॅक्साझोल काय करतं, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड टू डायहायड्रोपेट्रोएट हे जे कन्व्हर्जेशन आहे ते काय करतं, थांबवतं. आणि ट्रायमिथोप्रिम काय करतं, डायहायड्रोफोलेट टू टेट्राहायड्रोफोलेट ही जी प्रोसेस आहे ती इनहिबिट करतं. आणि त्याच्यामुळं फॉलिक ॲसिड सिंथेसाइज होत नाही. आणि फॉलिक ॲसिड जर सिंथेसाइज झालं नाही तर पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय आहे, इनहिबिट होते. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कोट्रायमॅक्साझोलची जो पहिला आपण चार्ट बघितला होता त्याच्यावरून तुम्हाला कळेल. सो मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायची असेल तर काय लागतं, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिडचं कन्व्हर्जन कशात व्हावं लागतं, डायहायड्रोपेट्रोएटमध्ये व्हावं लागतं. हे कोणामुळे होतं, डायहायड्रोपेट्रोएट सिंथेटेज एन्झाईममुळे. त्याच्यानंतर डायहायड्रोपेट्रोएटचं कन्व्हर्जन डायहायड्रोफोलेटमध्ये, डायहायड्रोफोलेटचं कन्व्हर्जन टेट्राहायड्रोफोलेटमध्ये, टेट्राहायड्रोफोलेटचं कन्व्हर्जन फोलिक ॲसिड किंवा फोलिनिक ॲसिडमध्ये, फोलिनिक ॲसिडपासून प्युरिनपासून काय बनतो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा DNA बनतो. आणि हा जर DNA बनला तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय होते, व्यवस्थित होते. आणि आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करायचे, थांबवायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर हे जे कन्व्हर्सेशन आहे फॉलिक ॲसिड बनण्याचं ते आपल्याला काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ओके, हे जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मग आता आपल्याकडे ड्रग कोणते आहेत, तर 2 ड्रग आहेत कोट्रायमॉक्साझोलमध्ये. पहिला ड्रग कोणता आहे, सल्फामिथॉक्साझोल, आणि दुसरा ड्रग कोणता आहे आपला, ट्रायमिथोप्रिम. सो जो सल्फामिथॉक्साझोल आहे तो काय करतो, हे डायहायड्रोपेट्रोएट सिंथेटेज एन्झाईम जे आहे ते काय करतो, इनिबिट करतो. त्याच्यामुळं काय होतं, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिडचं कन्व्हर्जन डायहायड्रोपेट्रोएटमध्ये
होत नाही. ओके. अँड ट्रायमिथोप्रिम काय करतो, डायहायड्रोफोलेटचं कन्व्हर्जन टेट्राहायड्रोफोलेटमध्ये थांबवतो. कसं, डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईमला इनिबिट करून, आणि त्याच्यामुळं पुढची सगळी प्रोसेस काय होते, थांबते. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतो, जरी रेजिस्टंट कोणालाही डेव्हलप झाला तरी कोणती तरी एक प्रोसेस आपण काय करू शकतो, स्टॉप करू शकतो, आणि त्याच्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती आपण काय करू शकतो, थांबवू शकतो. ओके. सो या प्रकारे काय होतं, कोट्रायमॅक्सोझोलची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन होते. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू ड्रग इज मोर इफेक्टिव्ह. सो सल्फामिथॅक्सोझोल इज अ PABA competitor like other sulfonamides. Okay, so trimethoprim inhibit dihydrofolate reductase enzyme. So dihydrofolate is an enzyme that convert dihydrofolate into tetrahydrofolic acid, and consequently two steps in biosynthesis of nucleic acid and protein necessary for bacteria survival are inhibited. Hence antibacterial activities इन्हान्स. हे ज्या दोन स्टेप इनिबिट केल्यामुळं त्यांच्या न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिससाठी आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रोटीनसाठी लागणाऱ्या दोन स्टेप काय होतात, इनिबिट होतात, की ज्या बॅक्टेरियाला आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी गरजेच्या असतात. पण त्या स्टेप इनिबिट झाल्यामुळं काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवली जाते. ओके. सो क्वेश्चन काय विचारतात, व्हॉट इज कोट्रायमॉक्सॅझोल. ओके. क्वेश्चन काय विचारला जातो, व्हॉट इज कोट्रायमॅक्सॅझोल. Then explain the mechanism of action of cotrimoxazole. Okay, so what is cotrimoxazole? Cotrimoxazole is a combination of two drugs, that is sulfamethoxazole 5 parts and trimethoprim 1 part, that is in proportion of 5:1. Then mechanism of action, the combination is more effective. Sulfamethoxazole is a PABA competitor like other sulfa drug, and trimethoprim inhibit dihydrofolate reductase enzyme. Dihydrofolate reductase enzyme is enzyme that converts both folic and dihydrofolic acid into tetrahydrofolic acid. Consequently, two steps in biosynthesis of nucleic acid and protein which is necessary for microorganism or bacterial survival are inhibited. त्या काय केल्या जातात, इनहिबिट केल्या जातात. हेन्स अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी इज इन्हान्स. सो दिस इज मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. याच्यानंतर तुम्हाला खाली हा चार्ट लिहायचा आहे, जो मी नोटबुकमध्ये नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ओके. अशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्याची काय करायचे, एक्सप्लेन करायची आहे. कळलं. सो तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये हे सगळं लिहायचं आहे. ओके. देन व्हॉट आर द युजेस ऑफ दिस कोट्रायमॉक्सॅझोल. सो दिस कोट्रायमॉक्सॅझोल इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन UTI. ओके. देन इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ अप्पर अँड लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. सो आपला रेस्पायरेटरी सिस्टमचा जो अप्पर भाग आहे आणि लोअर भाग आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर कोट्रायमॉक्सॅझोल यूज केला जातो. सो इट इज यूज इन अप्पर अँड लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. दॅट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ स्किन अँड वुंड इन्फेक्शन. जनरल स्किन इन्फेक्शन आहेत किंवा वुंड इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला काय केला जातो, यूज केला जातो. देन नेक्स्ट यूज, इट इज यूज इन treatment of septicemias. Okay, it is used in treatment of septicemias. So see, this septicemia is nothing but the infection of skin, particularly skin or liver. Okay, then this septicemias means what, there is आपल्या स्किनला वरती काय येतं, रेडनेस यायला सुरुवात होतं. ओके. स्किन म्हणजे पूर्ण शरीराच्या स्किनमध्ये कुठल्याही वरच्या भागाला काय होतं, रेडनेस येतो, तिथे इचिंग होतं, खाज येते, आणि नेहमी तिथं रेडनेस तो वाढत जातो, ती इचिंग खाजसुद्धा वाढत जाते. सो त्याला म्हटलं जातं सेप्टिसिमिया. सो या सेप्टिसिमियाच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा काय वापरलं जातं, कोट्रायमॉक्सॅझोल यूज केलं जातं. देन इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ सिस्टेमिक इन्फेक्शन. सिस्टेमिक इन्फेक्शन म्हणजे काय, जेवढ्या आपल्या बॉडी सिस्टीम आहेत, ओके, या बॉडी सिस्टीममधल्या कुठल्या तरी पर्टिक्युलर एका सिस्टीमचं इन्फेक्शन. ओके. कुठल्याही सिस्टीमचं इन्फेक्शन. आणि सिस्टेमिक इन्फेक्शन हार्मफुल का असतं, की त्या एका सिस्टीमला झालं तर ते ब्लडमधून पूर्ण बॉडीमध्ये काय होऊ शकतं, सर्क्युलेट होऊ शकतं. ओके. त्याच्यामुळं काय होतं, सिस्टेमिक इन्फेक्शन हे हार्मफुल असतं. सो
cotrimoxazole, it is used in treatment of systemic infection. Then also it is used in treatment of meningitis, that is outer protective covering of the brain. So meningitis, infection of meningitis is called as infection of meningitis is called as meningitis, and it is occur due to meningococcal bacteria. Then also it is used in treatment of enteric infection like टायफॉइड और पॅराटायफॉइड. टायफॉइडमध्ये किंवा पॅराटायफॉइडमध्ये याला काय केलं जातं, यूज केलं जातं. सो कोट्रायमॉक्सोझोलचे यूज काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत यूज खूप. इट इज मेनली यूज इन ट्रीटमेंट ऑफ urinary tract infection. Then it is used in treatment of upper and lower respiratory tract infection. Then it is used in skin and wound infection. Then it is used in treatment of septicemia. Then used in treatment of systemic infection. Then used in treatment of meningitis and enteric infection like typhoid and paratyphoids. Okay, so uses are also very important. कोट्रायमॅक्साझोलचं जेवढं जे काही तुम्हाला सांगतोय ते सगळंच्या सगळं काहीही यातलं एक्झामला विचारू शकतात. कोट्रायमॅक्साझोल अख्खाच्या अख्खा त्याचा मोनोग्राफ काय आहे, इम्पॉर्टंट आहे. सो ब्रँड नेम अगेन ऑल्सो इम्पॉर्टंट. सो ब्रँड नेम्स आर सेप्ट्रिन टॅबलेट. सो सेप्ट्रिन इज अ टॅबलेट or Septran tablet which contain 80 mg trimethoprim and 400 mg sulfamethoxazole. So Septran tablet or Septrin tablet, then Bactrim tablet, Cipilline, Cotrim 960, then Uritrim and Sepmax. कुठलीही दोन ते चार तुम्ही लक्षात ठेवा. सेप्ट्राम, बॅक्ट्रीम, सिपिलिन, कोट्रीम, युरिट्रीम अँड सेपमॅक्स. ओके, सो यातलं मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन मे बी अराइज, दॅट इज व्हॉट इज कोट्रायमॅक्साझोल, एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, देन युजेस अँड ब्रँड नेम, ऑर मे बी दे डिरेक्टली आस्क राईट अ नोट ऑन कोट्रायमॅक्साझोल. सो तुम्हाला त्याच्यावेळी सगळंच्या सगळं लिहायचं आहे. सो दिस कोट काय काय लिहिणार त्याच्यामध्ये. So cotrimoxazole is a combination of two drugs, that is sulfamethoxazole 5 part and trimethoprim 1 part, that is in proportion of 5:1. In sulfamethoxazole, hydrogen atom of sulfonyl group is replaced by 5-methyl isoxazole 3-YL heterocyclic ring, and due to this heterocyclic ring antibacterial activity get increase. And in trimethoprim is a pyrimidine derivative, contain 2 amino group and 3 methoxy group. Due to this group lipophilicity get decrease and antibacterial activity get increase. Okay, but when sulfamethoxazole given alone, it produce resistant or it develop resistant and require higher dose, but higher dose produces toxicity like crystalluria. Same as trimethoprim also develop resistance when given alone. So when combination of these two drugs given of same pharmacokinetic property, the spectrum of antibacterial activity get increases and obtain synergistic effect, and also resistance is not developed. Okay, then mechanism of action, the combination is more effective because sulfamethoxazole is a PABA competitive inhibitor like other sulfa drugs, while trimethoprim inhibit dihydrofolate reductase enzyme. So it is dihydrofolate, that is DHF enzyme, is enzyme that convert folic acid and dihydrofolic acid into tetrahydrofolic acid. Consequently, two steps in biosynthesis of nucleic acid and protein synthesis, which is necessary for bacterial survival, are inhibited in growth of microorganism, and bacteria get arrest and antibacterial activity get increases. Then uses, it is used in treatment of urinary tract infection. Second, it is used in treatment of upper and lower respiratory tract infection. Third, it is in treatment of skin and wound infection. Then in treatment of septicemia, then in treatment of systemic infection, and last sixth use is that it is used in treatment of meningitis and enteric infection like typhoid or paratyphoid. Then brand name for this cotrimoxazole, that is Septran, Septrin tablet, Bactrim tablet, Cipilline,
Cotrim, Uretrim and Sep Max. Okay, so this is very important, co-triamoxazole. Then last drug from this chapter, sulfonamide, is that sulfa-acetamide. Okay, sulfa-acetamides. Okay, as I mentioned, asterisk or star mark for this drug means structure and IUPAC name is asked in the exam. Okay, so सल्फाॲसिटामाइड स्ट्रक्चर हा काय आहे N1 सबस्टिट्युएंट असलेला सल्फोनामाइड्स आहे. कारण काय आहे, चौथ्या नंबरचा NH2 जो आहे त्याला सबस्टिट्युएंट नाही आहे, पण पहिल्या नंबरचा NH जो आहे SO2 बरोबरचा NH2 त्याला सबस्टिट्युएंट आहे. काय सबस्टिट्युएंट आहे? C डबल बॉन्ड O CH2 NH C डबल बॉन्ड O CH2. सो हे जे सबस्टिट्युएंट आहे NH डबल बॉन्ड O CH2 CH3 म्हणजे याला CH3 ज्याला म्हटलं जातं COCH3. हा कोणता ड्रग आहे? NHCOCH3 इज नथिंग बट ॲसिटामाइड. म्हणजे सल्फोनामाइडला ॲसिटामाइड अटॅच झालेला आहे. आणि आपलं नेम कसं लिहितो आपण? 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो. पण आता ॲसिटाईल आणि अमायनो दोघं पण काय आहेत? AA वरून सुरू होणारे आहेत. मग अल्फाबेटिकली कसं अरेंज करणार? तर ॲसिटाईलमध्ये काय आहे? AC. आपण काय करतो? पुढचं लेटर घेतो, सेम लेटरवाले असतील. आणि अमायनोमध्ये आहे AM. आता Mच्या आधी C येतो म्हणून पहिला काय येणार? ॲसिटाईल. सो N ॲसिटाईल आणि आपलं सरळ पहिलं नाव 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड. सो दिस इज अ IUPAC नेम फॉर सल्फाॲसिटामाइड. कारण स्ट्रक्चर आपलं सेम आहे. NH2 बेन्झिन रिंग CO2 NH2 हे कॉमन स्ट्रक्चर आहे बेन्झिन सल्फोनामाइडचं. त्याला आता पुढे एक ग्रुप अटॅच झालेला आहे, तो म्हणजे COCH3 दॅट इज C डबल बॉन्ड O CH3 ज्याला म्हटलं जातं ॲसिटामाइड ग्रुप. ओके, सो दिस NHCOCH3 ॲसिटामाइड ग्रुप. त्याच्यामुळं पण ॲसिटाईल ग्रुप जो आहे COCH3 ॲसिटाईल ग्रुप जो आहे त्याला जर अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार अरेंज करायचं म्हटलं तर तो काय होतं? पहिला येतो. म्हणून त्याला ॲक्च्युली याला 3 प्रकारे लिहू शकतो आपण, पण ॲसिटाईल पहिला येतो. सो N ॲसिटाईल 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड. कारण COCH3 हा ॲसिटाईल ग्रुप आहे. सो दिस इज N ॲसिटाईल बेन्झिन सल्फोनामाइड किंवा N ॲसिटाईल सल्फानिलामाइडसुद्धा आपण काय करू शकतो? म्हणू शकतो. कारण सल्फानिलामाइडचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे सुरुवातीलाच. ओके, काय होतं? NH2 बेन्झिन रिंग S डबल बॉन्ड CO2 NH हे काय होतं? सल्फानिलामाइडचं होतं. आता सल्फानिलामाइडला ॲसिटाईल ग्रुप अटॅच झाला आहे म्हणून N ॲसिटाईल N1ला झाला आहे म्हणून N1 ॲसिटाईल सल्फानिलामाइड. सो N1 ॲसिटाईल सल्फानिलामाइड किंवा N ॲसिटाईल 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स असं सुद्धा आपण काय करू शकतो? त्याचं नाव लिहू शकतो. ओके, सो दिस इज द सल्फानिलामाइड स्ट्रक्चर अँड IUPAC नेम N1 ॲसिटाईल सल्फानिलामाइड किंवा N ॲसिटाईल 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके, सो दिस इज द सल्फाॲसिटामाइड. ओके, IUPAC नेम बघितला. आता आपण याच्या बघूया फिजिकल प्रॉपर्टी. सल्फाॲसिटामाइडचं काय विचारलं जातं सांगतो एक्झामला क्वेश्चन. ड्रॉ द स्ट्रक्चर अँड गिव्ह द केमिकल नेम और IUPAC नेम फॉर सल्फाॲसिटामाइड्स अँड गिव्ह द यूजेस. ओके, और यूजेस और फिजिकल प्रॉपर्टी. सो फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत? सो दिस सल्फाॲसिटामाइड ऑकर ॲज अ व्हाईट और येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. व्हाईट किंवा येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर दिसते आपल्याला. देन सेकंड यूज इज दॅट इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड इथर. वॉटर आणि इथरमध्ये काही प्रमाणात सोल्युबल आहे तो. देन सोल्युबल इन अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये बऱ्यापैकी चांगला सोल्युबल आहे. देन फ्रीली सोल्युबल, अगदी उत्तम प्रकारे सोल्युबल कोणामध्ये आहे? तर डायल्यूट मिनरल ॲसिड अँड अल्कली हायड्रॉक्साईड सोल्युशन अँड इट इज odorless. Okay, so first physical property of sulfacetamide is that it occur as a white or yellowish white crystalline powder. white किंवा yellowish white crystalline powder मध्ये तो असतो. then second, it is slightly soluble in water and ether. water आणि इथरमध्ये कसा आहे तो? slightly soluble आहे. then soluble in alcohol and freely soluble in dilute mineral acid and alkali hydroxide solution. Okay, then storage condition of this sulfacetamide. So this sulfacetamide it is a sensitive to light. लाईटला सेन्सिटिव्ह आहे. लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं डिस्ट्रक्शन होतं. सो इट इज सेन्सिटिव्ह टू लाईट. सो इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम light. Okay, so storage condition, it is sensitive to light, so it is stored in well closed container protected from light.
Okay, then uses of this sulfacetamide, it is useful in urinary tract infection. Okay, जर एक जर विचारलं 1 mark special, name the drug used in urinary tract infection or draw the structure drug used in urinary tract infection, you can write down the name sulfacetamide and draw the structure of sulfacetamide. So it is useful in treatment of urinary tract infection. Then topically म्हणजे superficially स्किनवरती, इट इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ ॲक्नेच्या ट्रीटमेंटमध्ये करतो, और सिबोरिक डर्मिटायटिसमध्ये. सिबोरिक डर्मिटायटिस मीन्स वॉट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅन्ड्रफ. मग तो हेअरमध्ये होणारा असेल किंवा तुमच्या सुपरफिशियली स्किनवरती होणारा डॅन्ड्रफ असतील, सो त्याला काय म्हटलं जातं, सिबोरिक डर्मिटायटिस. सो सेकंड यूज इज दॅट इट इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ ॲक्ने अँड सिबोरिक डर्मिटायटिस. देन इट इज मेनली यूज फॉर आय इन्फेक्शन. सल्फाॲसिटामाइडचा मेजर यूज कुठे केला जातो, आय इन्फेक्शनमध्ये. सो सल्फाॲसिटामाइडचं जे सोडियम सॉल्ट आहे म्हणजे सल्फाॲसिटामाइड सोडियम, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजक्टिवायटिस. आयचा कंजक्टिव्ह आहे त्याचं इन्फेक्शन, कंजक्टिवायटिस किंवा ट्रॅकोमामध्ये याचा काय केला जातो, यूज केला जातो. सो इट इज मेनली यूज फॉर आय इन्फेक्शन, that is sulfacetamide sodium. It is used in treatment of conjunctivitis and trachoma. ओके, सो यूजेस काय आले, पहिला यूज आहे इट इज मेनली यूज फॉर आय इन्फेक्शन, दॅट इज सल्फाॲसिटामाइड सोडियम इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजक्टिवायटिस अँड ट्रॅकोमा. Then second, it is also useful in urinary tract infection. Then third, topically used for treatment of acne and seborrheic dermatitis. Okay, then dose of sulfacetamide, usual dose is 0.5 gram to 1 gram. ओके, रेग्युलर युजल म्हणजे नॉर्मल डोस आहे काय आहे त्याचा 0.5 ग्रॅम टू 1 ग्रॅम विथ मेंटेन डोस 1 ग्रॅम डेली इन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये डेली 1 ग्रॅम डोस काय करावा लागतो, मेंटेन ठेवायला लागतो. सो डोस इज usual dose is 0.5 gram to 1 gram initially with maintained dose 1 gram daily in urinary tract infection. Okay, so this sulfacetamide is easily absorbed. हा काय होतो, इझिली ॲब्सॉर्ब होतो, कुठूनही रेडिली ॲब्सॉर्ब होतो. का, बिकॉज दिस सल्फाॲसिटामाइड ही इज वॉटर सोल्युबल. हा सल्फाॲसिटामाइड हा व्हायली वॉटर सोल्युबल आहे अँड इज इझिली एलिमिनेट थ्रू युरिन. आणि युरिनमधून काय होतो, इझिली एलिमिनेट होऊ शकतो, कोणताही क्रिस्टल एरिया किंवा रिनल डॅमेज देत नाही. म्हणून सल्फाॲसिटामाइड हा काय आहे, इझिली ॲब्सॉर्बर आहे, इझिली ॲब्सॉर्ब होणार आहे. रिझन विचारलं, वाय एक्सप्लेन सल्फाॲसिटामाइड इज रेडिली ॲब्सॉर्ब. ओके, और गिव द रिझन वाय सल्फाॲसिटामाइड इज रेडिली ॲब्सॉर्ब. व्हॉट कॅन यू राईट, सल्फाॲसिटामाइड इज रेडिली ॲब्सॉर्ब because of its high water solubility and it easily eliminated through urine. युरिनमधून काय होतं, तो इझिली एलिमिनेट होतो. ओके, देन मार्केटेड प्रिपरेशन और brand name for this sulfacetamide, that is Plexion. This is a cleanser. Okay, Plexion, it is a cleanser. Plexion is used while washing the lens. आपण ज्या लेन्स घालतो त्या वॉश करायला आपण Plexion वापरतो. देन लोक्युला आय ड्रॉप. लोक्युला हा काय आहे, सल्फाॲसिटामाइडचा आय ड्रॉप आहे. देन आयक्युला अँड अल्ब्युसिड. ओके, सो Plexion क्लिन्झर, देन लोक्युला आय ड्रॉप, आयक्युला आय ड्रॉप अँड अल्ब्युसिड. ओके, सो हियर वी एंड अप विथ our second chapter, that is सल्फोनामाइड्स. ओके, सो सल्फोनामाइड्समध्ये आपण काय काय बघितलं, शॉर्ट रिव्ह्यू जर घ्यायचा झाला आपल्याला तर सल्फोनामाइडमध्ये काय बघितलं, डिस्कवर कोणी केलं सल्फोनामाइड. सो दिस सल्फोनामाइड वॉज डिस्कवर बाय सायंटिस्ट गेल्मो इन 1908. कशापासून डिस्कवर केलं किंवा सिंथेसाइज केलं त्याने, सल्फानिलामाइडपासून सल्फोनामाइड्स बनवलं. हे सल्फानिलामाइड म्हणजे काय आहे, पॅरा अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके, सो दिस, आणि हा जो पॅरा अमायनो ग्रुप आहे हा अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी काय असतो, गरजेचा असतो. आणि ह्या सल्फोनामाइड्सला ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरियल एजंट का म्हटलं जातं, बिकॉज इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ऑल ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय एक्सेप्ट एंटेरोकोकाय, ऑल ग्रॅम पॉझिटिव्ह बॅसिली, एंटेरोबॅक्टेरियासी, ग्रॅम निगेटिव्ह कोकाय, एच इन्फ्लुएन्झा, बी पर्टुयासिस and some pseudomonas. Hence it is called as
broad spectrum antibacterial agent, but the spectrum get reduced due to development of resistant. Okay, most of staphylococci have resistant to sulfonamides. This sulfonamides is ineffective against व्हायरल इन्फेक्शन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन होती. क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं तर क्लासिफिकेशन 4 प्रकारे केलं जातं. केमिकल क्लासिफिकेशन, अँटीबॅक्टेरियल क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ ॲक्शन दॅट इज हाफ लाईफ ऑफ ड्रग अँड ॲब्सॉर्प्शन. देन फोर्थ वन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फार्माकोलॉजिकल बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सबटाईप वेगवेगळे होते. ओके, ॲडवर्स इफेक्ट काय होते सल्फोनामाइडचे? देर आर 6 ॲडवर्स इफेक्ट. फर्स्ट वन इज अ क्रिस्टलोयुरिया अँड रिलेटेड डॅमेज. हे का घडतं? सल्फा ड्रग हे युरिनमधून एक्सक्रीट होतात आणि ॲसिडिक युरिनमध्ये ते सोल्युबल नसतात. त्याच्यामुळं काय होतं, त्यांचे क्रिस्टल तयार होतात आणि ते रिनलला काय करतात, डॅमेज करतात. अँड टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम वी कॅन गिव्ह ओरल सोडियम कार्बोनेट अलॉंग विथ sulfonamides to promote formation of more soluble salt of sulfonamides, and it is also advised to take large amount of water because it is beneficial. Then second adverse effect, hematuria. It occur when sulfonamide contain pyrimidine ring. pyrimidine ring असलेला pyridine ring असलेला sulfonamide घेतला तर याचा ओव्हरकम कसा करू शकतो? बाय मिनिमाइज युजिंग अल्कली और फ्लुइड थेरपी और बाय कॉम्बिनेशन ऑफ sulfonamide. Then hypersensitivity reaction like dermatitis, leukoid syndrome, hepatitis and pulmonary eosinophilia. Then if patient receiving sulfapyridine, then it may felt aplastic anemia, leukopenia and agranulocytosis. आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट असेल सो लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स कॉजेस सिरियस साईड इफेक्ट लाईक स्टीवन जॉन्सन सिंड्रोम्स. ओके, देन जनरल साईड इफेक्ट्स आर नॉसिया, ओमिटिंग अँड हेडेक. देन वी सी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय होती सल्फोनामाइडची? इट इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. सल्फोनामाइड ॲक्ट ॲज अ बॅक्टेरियोस्टॅटिक अँड अरेस्ट growth and multiplication of infectious microorganism. Microorganism require para-aminobenzoic acid for the synthesis of folic acid, and folic acid is essential for growth of microorganism. Sulfonamides are structurally similar to this para-aminobenzoic acid, so microbes are not able to differentiate between sulfonamides and para-aminobenzoic acid, and microbe consume sulfonamide as result into inhibit the synthesis of folic acid, and due to inhibition of folic acid synthesis growth of microorganism get inhibited. So this is mechanism of action. Then metabolism. So this sulfur drugs bound to the plasma protein and RBC, that is erythrocyte, and remaining free form of sulfonamide are excreted as it is or in the form of acetyl derivative, but this acetyl derivative are less water soluble, hence require large water intake to prevent crystallosuria. The long term sulfonamide produce metabolic acidosis, hence alkaline salt like potassium citrate or sodium citrate given along with sulfonamides to keep our urine alkaline. ओके, त्याच्यानंतर आपण सल्फा डायझाईन बघितलं होतं. हे स्ट्रक्चर आहे सल्फा डायझाईनचं. सल्फा डायझाईनचं केमिकल नेम काय आहे? 4-अमायनो पायरिमिडीन 2-वायल बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके, मार्केटेड प्रिपरेशन ॲसेंड होतं, सुलिझाईन होतं, स्टिराझाईन होतं, ॲट्रिना होतं, कोट्रिझाईन आहे आणि ट्रायमोझाईन आहे. सो दिस सल्फा डायझाईन काय केलं जातं? कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं. कोणासोबत? ट्रायमिथोप्रिम. सल्फा डायझाईन प्लस ट्रायमिथोप्रिम कॉल ॲज अ कोट्रायमॅझिन. सिमिलर ॲक्शन आहे कोट्रायमॅक्साझोल सारखीच. देन सल्फागॉनिडिन. सल्फागॉनिडिन इज अ ड्रग कंटेन गॉनिडिन मोइटी. सो IUPAC नेम इज 4-अमायनो into bracket 4-amino N-guanidine benzene sulfonamides, or you can write 4-amino benzene sulfonyl guanidine. Okay, so this sulfaguanidine is now no longer officially used. ऑफिशियली आता याचा काय केलं जात नाही, यूज केलं जात नाही. त्याच्यानंतर थॅलिल सल्फाथायाझोल होता. ओके, थॅलिल सल्फाथायाझोल. वाय दिस थॅलिल सल्फाथायाझोल इज युजफुल इन लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शन. काय यूज केलं जातं लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शनमध्ये? बिकॉज इन थॅलिल सल्फाथायाझोल एनफर्स्ट सबस्टिट्यूएंट कंटेन थॅलिनिक ॲसिड. त्याच्यामध्ये काय असतं? थॅलिनिक ॲसिड असतं. अँड दिस थॅलिनिक ॲसिड प्रिव्हेंट ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग
this thionyl sulfathiazole in gastrointestinal tract. So the drug can easily reach very effectively in intestine. Therefore thionyl sulfathiazole is slowly hydrolyzed in intestine, hence it is useful in local infection. Okay, then second, why thionyl sulfathiazole prefer to sulfaguanidine. sulfaguanidine पेक्षा हा का यूज केला जातो in condition of ulcerative colitis. In ulcerative colitis sulfaguanidine is absorbed into bloodstream in dangerous amount, but thionyl sulfathiazole is poorly absorbed, hence thionyl sulfathiazole is preferred to sulfaguanidine in अल्सरेटिव्ह कोलायटिस. ओके, त्याच्यानंतर त्याचे युजेस, फिजिकल प्रॉपर्टी होत्या. देन सक्सिनिल सल्फाथायाझोल, व्हॉट इज डिफरंट बिटवीन थायलिल सल्फाथायाझोल अँड सक्सिनिल सल्फाथायाझोल. इन थायलिल सल्फाथायाझोल N4 substituent is thalinic acid. In succinyl sulfathiazole N4 substituent is succinyl group, that is COCH2CH2COOH. okay, then sulfamethoxine, जो this sulfamethoxine, succinyl sulfathiazole, sulfamethoxine, then sulfamethoxine. After sulfamethoxine is a long acting sulfonamides. Its excretion is low, so chances of crystalluria is less. याच्यामध्ये सल्फा डायमेथोक्साईनमध्ये काय होतं, क्रिस्टलुरिया होत नाही. का होत नाही, कारण हा लॉंग ॲक्टिंग आहे आणि त्याचं एक्सक्रिशन किडनीमधून लो होतं, म्हणून त्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यानंतर आपण सल्फामिथॉक्सी काय बघितला होता, पायरिडाझाईन बघितला होता. सल्फामिथॉक्सी पायरिडाझाईन, याच्यामध्ये काय असतं, पायरिडाझिन रिंग असते. ओके, देन आफ्टर सल्फामिथॉक्सीपायरिडाझाईन विजिल सल्फामिथोक्सॅझोल. याच्यानंतर काय बघितला होता आपण, सल्फामिथोक्सॅझोल बघितला होता. ओके, सल्फामिथोक्सॅझोल पुन्हा आपण त्याला कोट्रायमॅक्सॅझोलमध्ये बघितला होता. कोट्रायमॅक्सॅझोल म्हणजे काय आहे, कॉम्बिनेशन आहे दोन ड्रगचं, कोणत्या, सल्फामिथोक्सॅझोलचं आणि ट्रायमिथोप्रिमचं. किती प्रपोर्शनमध्ये, सल्फामिथोक्सॅझोल 5 पार्ट अँड ट्रायमिथोप्रिम 1 पार्ट इन प्रपोर्शन ऑफ 5:1. ओके, सल्फामिथॉक्सॅझोलमध्ये त्या हेट्रोसायक्लिक रिंगमुळे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असते आणि ट्रायमिथोप्रिममध्ये 2 अमायनो ग्रुप आणि ट्रायमिथॉक्सी ग्रुपमध्ये मुळे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असते. पण सल्फामिथॉक्सॅझोल सिंगली दिला तर त्याला रेझिस्टंट डेव्हलप होतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याला हाय डोसमध्ये द्यावा लागतो. पण हाय डोसमध्ये दिला तर टॉक्झिसिटी प्रोड्यूस होते, क्रिस्टॉलोयुरिया होऊ शकतो. सेम ट्रायमिथोप्रिम सिंगल दिला तर रेझिस्टंट डेव्हलप होतं. पण जेव्हा हे दोन ड्रग सल्फामिथॉक्सॅझोल आणि ट्रायमिथोप्रिम कॉम्बिनेशनमध्ये देतो, जेव्हा त्या कॉम्बिनेशनला म्हटलं जातं कोट्रायमॉक्सॅझोल, तर आपल्याला सिनर्जेस्टिक इफेक्ट मिळतो, रेझिस्टंट डेव्हलप होत नाही आणि ब्रॉड अँटीबॅक्टेरियल स्पेक्ट्रम जो आहे तो सुद्धा आपला काय होतो, वाढतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय होती, कॉम्बिनेशन मोर इफेक्टिव्ह आहे. सल्फामिथॉक्सॅझोल काय आहे, पाबा कॉम्पिटेटर आहे. तर ट्रायमिथोप्रिम काय आहे, डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनिबिटर आहे. आणि डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनिबिट केल्यामुळं फॉलिक ॲसिड आणि डायहायड्रोफॉलिक ॲसिड एन्झाईमचं कन्व्हर्जन टेट्राहायड्रोफॉलिक ॲसिडमध्ये होत नाही. आणि त्याच्यामुळे 2 मेजर स्टेप ज्या आहेत, बायोसिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन सिंथेसिस, की ज्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी, सर्वाईव्ह होण्यासाठी गरजेच्या असतात, त्या काय होतात, इनिबिट होतात. आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ थांबते आणि आपल्याला ह्याची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होते, वाढते. सो कोट्रायमॅक्सॅझोलचे युजेस काय होते, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये वापरतात. सेकंड, अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये यूज करतो. थर्ड, स्किन आणि वुंड इन्फेक्शनमध्ये यूज करतो. फोर्थ, सेप्टिसिमियासमध्ये यूज करतो. फिफ्थ, सिस्टमिक इन्फेक्शनमध्ये यूज करतो. 6वा, मेनिंजायटिस आणि एंटायरिक इन्फेक्शन लाईक टायफॉईड आणि पॅराटायफॉईडमध्ये यूज करतो. ब्रँड नेम काय होती कोट्रायमॅक्सॅझोलची, सेप्ट्रिन, सेप्ट्रान, बॅक्ट्रीम, सिपिलिन, कोट्रीम, युरिट्रीम आणि सेपमॅक्स. त्याच्यानंतर सल्फा ॲसिटामाइड होता, स्ट्रक्चर आहे बेन्झिन रिंग, 4थ्या पोझिशनला अमायनो ग्रुप NH2, फर्स्ट पोझिशनला SO2, NH, C डबल बॉन्ड O, CH3 म्हणजे ॲसिटाईल ग्रुप. ओके, सो ॲसिटाईल ग्रुपमुळे याचं नॉमेनक्लेचर होतं N1 ॲसिटाईल सल्फानिलामाइड, कारण जर ॲसिटाईल ग्रुप काढला तर उरलेलं स्ट्रक्चर सल्फानिलामाइडचं आहे, किंवा आपल्यानुसार गेलो 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइडनुसार तर ॲसिटाईल अल्फाबेटिकली पहिला येतो, म्हणून N ॲसिटाईल 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके, सो दिस सल्फोनामाइड्स युजेस काय होते, इट इज मेनली यूज इन ट्रीटमेंट ऑफ आय इन्फेक्शन. सल्फा ॲसिटामाइड सोडियम इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजक्टिवायटिस अँड ट्रॅकोमा. देन सेकंड, इट इज यूजफुल इन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. Then third, topically used for treatment of acne and
seborrheic dermatitis. Okay, then sulfacetamide is easily or readily absorbed का because of its high water solubility and easily eliminated through urine. Then brand name काय होती? Plexin, Locula, Icula and Albucid. Okay, so this is regarding the short review of this our sulfonamides chapter, and here the end of sulfonamides chapter. इथं आपला sulfonamide chapter end झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोतच. ओके, तर तुम्ही नीट ह्या चॅप्टरची रिव्हिजन करा, नोट्स नीट वाचून बघा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रक्चर प्रॅक्टिस करा. 3च ड्रगची तुम्हाला स्ट्रक्चर प्रॅक्टिस करायचे आहेत. ॲस्ट्रस्टिक केलेले आहे ते सल्फाॲसेटामाइड आहे, सल्फाडायाझाईन आहे आणि सल्फागॉनेडिन आहे. ओके, सो ती 3 स्ट्रक्चर नीट प्रॅक्टिस करा. ओके, रिझन आहे ती नीट वाचा, ब्रँड नेम युजेस व्यवस्थित काय करा लक्षात ठेवा तुम्ही. ओके, काही अडचण आली, कोणताही पार्ट समजला नसेल तर मला पर्सनली मेसेज करा किंवा तुम्ही कॉल करू शकता. कॉल करून तुम्ही विचारा, आपण ती तुमची क्वेरी असेल ती काय करूया सॉल्व करूया. ओके, सो नीट 2 चॅप्टर शिकून झालेत आपले, अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टन आणि सल्फोनामाइड्स. सो याचा नीट रिव्हिजन करा, नीट स्टडी करा. स्ट्रक्चर प्रॅक्टिस डेलीच्या डेली ठेवली तर एक्झाममध्ये आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, कारण स्ट्रक्चर ही एकदा करून लक्षात राहत नाही, त्याची आपल्याला काय पाहिजे रोज ती आपल्या नजरेखालून गेलेली असली पाहिजे. त्याची डेली प्रॅक्टिस आपल्याला काय केली पाहिजे झाली पाहिजे. ओके, काही क्युरी असेल तर नक्की विचारा. ओके, थँक्यू सो मच. स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. ओके, थँक्यू. हॅप्पी लर्निंग.